मित्रांनो, कॉन्स्टेबल मंजू ह्या मालिकेमध्ये आपल्याला आता असं पाहायला मिळतंय, की मंजूचा आता खूप मोठा जळफळाट झालेला आहे. सत्या हा पप्याबरोबर आता साडी म्हणजेच कपडे वगैरे खरेदी करण्यासाठी दुकानामध्ये आलेला असतो. तिकडे मंजू पण असते आणि मंजूला आता खूप जलस फील वाटायला लागलेले असते. एवढंच नव्हे तर शॉपिंग करून परत जात असताना पप्या म्हणजे स्वाती हा सत्याला एकदम घट्ट चिकटलेला असतो आणि ते गाडीवरून जाताना मंजूने पाहिलेलं असतं. त्यामुळे मंजूची खूपच चिडचिड होत असते. तर आता पुढे बलमाच्या सांगण्यावरून सत्या मंजूला भेटायला जातो, पण तिथे चक्क स्वातीच्या आणि आपल्या लग्नाची पत्रिका तो आता मंजूला देत असतो आणि सांगू लागतो की माझ्या लग्नाला नक्की यायचा बरं का. आणि तो आता सांगू लागतो की माझं आणि स्वातीचं लग्न आहे आणि आमच्या लग्नाला तुम्ही जरूर यायचं. तो आ तो हे सगळं मुद्दामून करत असतो हे तर आपल्याला माहीतच आहे. तो आता मनातल्या मनात बोलू लागतो की वाघमारे तुम्हीच ना माझी होणारी बायको आहात. सत्य असं मनातल्या मनात बोलतो आणि आजचा प्रोमो इथेच संपतो. यावरून आपल्याला कळतंय की ती पत्रिका सत्या आणि मंजूच्या लग्नाचीच आहे. लवकरच आता सत्या आणि मंजू पुन्हा लग्न करून आपल्या घरात येणार आहेत. मित्रांनो, पुढे आता मम्मी साहेब काय करेल हे पाहणं आता खूपच मनोरंजक ठरणार आहे. आणि सत्याची गर्लफ्रेंड दुसरं तिसरं कोणी नसून तो पप्याच आहे हे आता लवकरच मंजूला समजणार आहे. आणि आता हे सर्व समजल्यानंतर मंजूची काय रिॲक्शन असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.